उत्तर प्रदेशातील बांदा येथे काकाच्या प्रेमात पुतणीनं पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी प्रियकर काकावर गोळ्या झाडल्या। त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोहोचलेल्या काही लोकांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। तरुणीही यानंतर तिच्या प्रियकराजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचली। एसपी अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियकर त्याच्या पुतणीवर प्रेम करत होता। दोघं अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते। पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करतायत। हे प्रकरण नरैणी कोतवाली भागातील एका गावाशी संबंधित आहे। तिथे राहणारा तरुण आणि त्याच परिसरात राहणारी त्याची पुतणी यांच्या 4 वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते। रविवारी रात्री प्रेयसीनं घरातून पैसे आणि दागिने घेऊन प्रियकराच्या घरी गेली। मुलगी बेपत्ता झाल्यानं नातेवाईकांना धक्का बसला। त्यानंतर त्यांनी शोध सुरू केला। रात्री उशिराही तरुणी प्रियकराच्या घरी सापडली। त्यानंतर नातेवाईक तरुणीला घेऊन घरी जात होते। दरम्यान अचानक कशावरून तरी वाद झाला। मुलीचे काही नातेवाईक मुलीला घेऊन घरी गेले, मात्र तरुणीचा भाऊ प्रियकरासह शेतात गेला। प्रियकराला बेदम मारहाण केली। संधी मिळताच प्रियकरानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणीच्या भावानं त्याच्यावर गोळीबार केला। गोळी लागल्यानं तरुण जखमी झालाय। या प्रकरणी एसपी लक्ष्मीनिवास मिश्रा म्हणाले की रविवारी रात्री नारायणी पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली। तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले। चौकशीत समोर आलं की मुलगी तरुणाची पुतणी आहे। एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलंय।